नमस्कार. महापर्व महर्षी डिजिटल आणि टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण माळशिरस तालुक्याच्या 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समितीच्या गणामध्ये फिरतोय. आता आपण सदाशिवनगर येथे आहोत. आपल्याबरोबर काय तरुण मतदार भेटलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय आता निवडणुकीचे रणधुमाळी चालू आहे, कसं वातावरण आहे तुमच्या गावात? आता सध्या तरी तुतारीचं वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे. कार्यकर्ते या ठिकाणचे येत आहेत, गाठीभेटी घेत आहेत, विकास काय केला. काय तुतारीच उमेदवार कोण आहे तिथं? या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये अर्जुन मोहिते पाटील हे या ठिकाणी तुतारीचे उमेदवार आहेत आणि पंचायत समिती गणामध्ये ॲडव्होकेट प्रवीणजी वाघमोडे साहेब हे या ठिकाणी पंचायत समितीला उभा आहेत. आणि दोन्हीही म्हणजे उमेदवार जे आहेत अतिशय चांगले आहेत. ॲडव्होकेट साहेबांचा बी अतिशय चांगला म्हणजे प्रतिसाद येतो या ठिकाणी. काय आता हे तुम्ही झालं राष्ट्रवादी आणि मित्र पक्षात सांगितलं, पण समोर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा उमेदवार असतीलच की? त्यांचे उमेदवार आहेत बरं का या ठिकाणी. परंतु कसा आहे विषय, या ठिकाणी कामच आहे. या ठिकाणी तुतारीचं जे आहे ते आता कामच बोलतंय. या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून असेल, युवांचा रोजगाराचा प्रश्न असेल, बऱ्यापैकी म्हणजे ग्रामपंचायतच्या मदतीचा विषय असेल, या ठिकाणी पाण्याचा विषय असेल, लाईटचा वगैरे म्हणजे या ठिकाणी बऱ्यापैकी अर्जुनसिंह मोहिते पाटील या ठिकाणी विषय हँडल करतात. बरं ठीक आहे, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काल परवा पालकमंत्र्यांच्या सभा झाल्या. माझे आमदार सातपुते बोलले, जयभाऊ बोलले की बाबा विकास आणि निधी आम्हीच देऊ शकतो. आमच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. आमच्या उमेदवारांना निवडून दिल्यानंतर तुम्हाला निधी चांगल्या पद्धतीचा देऊ. असे जयभाऊ बोलले. मग आता तुम्ही नेमकं कसं बघताय गोष्टीकडे? ते या ठिकाणी वरचं म्हणजे राज्याचं आणि केंद्राचं जरी त्यांच्या म्हणजे हातामध्ये सत्ता असली तर या ठिकाणी आपल्याला 14वा वित्त आयोगाचा जो निधी आहे तो वापरून किंवा पंचायत समितीला येणारा निधी याच्यातून ज्याला काम करायचं ते कामच करतायत. आणि बरोबर आहे त्यांचं की बाबा त्यांच्या इकडं सत्ता आहे, हे आहे. परंतु या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाचं तर पहिल्यापासून या ठिकाणी कामच आहे. त्यांचं काय असं म्हणजे हवेत आश्वासनं नसतात की आम्ही हे करू, ते करू. त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं काम झालेलंच असते. तर आता काय पहिलं जानकर साहेब विरोधात होतं, मोहिते पाटलांच्या विरोधात होती. ते काय टीका टिप्पणी विरोधात व्हायची, पण आता आता कसं बघताय या गोष्टीकडे? आता या ठिकाणी आपण विधानसभेला पाहिलं असेल किंवा धैर्यशील भाईंच्या वेळेस लोकसभेला पाहिलं असेल की या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पण आता इतकं एकीचं वातावरण झालेलं आहे की आता या ठिकाणी कळतच नाही की जानकर साहेबांचा कार्यकर्ता कोण आणि मोहिते पाटील साहेबांचा कार्यकर्ता कोण. एकी पक्की एकी झाली. पक्की एकी झालेली आहे की म्हणजे असं होत नाही की बाबा जानकर साहेबांचे कार्यकर्ते आलेत किंवा मोहिते पाटलांचे. आता कार्यकर्ते आले तर तुतारीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळख आता निर्माण झालेली आहे. काय मग आता हे तुम्ही सांगताय की अर्जुनसिंह मोहिते पाटलांचं काम आहे, आव्हान वगैरे इथं कुणाचं आहे? मग भारतीय जनता पार्टी टप देईल का? आता इथं सदाशिवनगरमध्ये जरी सांगायचं ग्राउंड रिपोर्ट तर म्हणलं तर आता इथं अर्जुनसिंह मोहिते पाटलाचं वातावरण सध्या आणि वारं बी मोहिते पाटलांचंच आहे. दादांची काम आहेत का? दादांची कामं आहेत. दादा रोज कारखान्यावर येतात, रोज विचारपूस करतात. लोकांचे म्हणजे काय प्रश्न असतील, ग्रामपंचायत सदस्यांनी जर त्यांना अडचणी सांगितल्या तरी ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परवा पालकमंत्री म्हणले की सरकार आमच्या ताब्यात आहे, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे, निधी कुणाला द्यायचं ते आम्ही ठरवणार. मग ह्या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय, एक ना मतदार म्हणून? आता कसं आहे, पालकमंत्री साहेब जरी म्हटले की निधी आमच्या हातात आहे, निधी हा द्यावाच लागतोय. कसं आहे की या ठिकाणी ते संविधानिक पदावर बसलेले असतात त्यामुळे निधी हा द्यावाच लागतो. की आपल्याला जरी ते म्हणत असतील की आम्ही निधी देणार नाही किंवा अडवू, हे असं एक बोलण्याची पद्धत असते, एक मत होण्यासाठी एक बोलण्याची पद्धत असते. परंतु ते संविधानिक पदावर असल्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी ते काय राज्याचे मंत्री असतात आणि राज्याचाच हा भाग आहे सगळा. पंचायत समिती असेल, झेडपी असेल, हा राज्याचा भाग आहे. त्यामुळे त्यांना निधी हा द्यावाच लागतो. बरं आता पाठीमागच्या काळात इथं दादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, पालकमंत्री होते, दिलीप वळसे पालकमंत्री होते, दत्ता मामा भरणे पालकमंत्री होते. आता जयभाऊ गोरे आहेत. काय फरक काय जाणवतो तुम्हाला? आता जरासं कसं आहे, जयभाऊ गोरे असले बाहेरचे जर पालकमंत्री असल्यामुळे आपला म्हणजे कॉन्टॅक्ट येत नाही तसा जनतेचा. म्हणजे हं. आपण भेटतच नाही, आम्ही तर भेटलोच नाही अजून. दादा पालकमंत्री असताना कशी कामं होत? दादा पालकमंत्री असताना आता म्हणजे आम्ही तरुण आहे. दादांच्या काळात आम्हाला काही एवढा अनुभव आला नाही. पण लोक आमचे वाडवडील सांगतात की दादांना म्हणजे बोललं की म्हणजे आपण काय म्हणतो हक्काच्या माणसाला भेटल्यासारखं तिथं असायचं आणि बोलता यायचं जाऊन. तर आता ही निवडणूक खरं तर भारतीय जनता पार्टी रामभाऊ सातपुते त्याच्या विरुद्ध मोहिते पाटील, धैर्यशील भाई आणि उत्तमराव जानकर असे आहे. ते उमेदवारी जरी 9-18 मध्ये वेगळे असले
तर ही निवडणूक अशीच म्हणजे आम्ही पण बघतोय. काय आता हे परवा खासदार पण म्हणले की न वाटरा आणि बरंच काय बोलून गेले. कसं राहिले एकूण परिणाम काय राहील? आता परिणाम मी नाही एवढं म्हणजे मला नाही वाटत की कमळा म्हणजे रामभाऊंचा वगैरे एवढा याच्यात इफेक्ट होईल. परंतु कसं आहे रामभाऊ जरी म्हटले तरी जी सभागृह जी आहेत खालची एक पंचायत समितीचं एक सभागृह असते, जिल्हा परिषद सभागृह असते. तिथं काय रामभाऊ स्वतः काम करणार नाहीत. या जे आता आपण जे निवडून देणार आहेत ना त्यांनाच काम करावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला आता इकडं तुतारीचा ॲडव्होकेट साहेब आहेत, तर त्यांना निवडून म्हणजे प्रभावित व्यक्ती आपल्याला द्यावं लागणार आहे. काय तिथं म्हणून चालणार नाही की आम्ही बाबा रामभाऊ साहेबांचं कार्यकर्ता आहे. काय आता तुम्ही गावामध्ये फिरत असता, कट्ट्यावर, हॉटेलमध्ये विविध ठिकाणी निवडणुकीच्या चर्चा चालू आहेत. काय सध्या तुमच्या गावाचा कल नेमका कोणाकडे आहे? आता आमचा तर कल का नाही एक 80% तरी कल आमचा सगळा तुतारीकडेच आहे. आमचे जवळ आता युवक जे आहेत एक 40-45 जण युवक सगळा वर्गच तिकडे या तुतारीच्या साईडला. धन्यवाद. काय काय नाव तुमचं? मी बापू रामचंद्र गाडे. मी इथं रहिवासी आहे सदाशिव. बरं आता काय निवडणूक लागली काय कुणाचा कल आहे तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये सध्याला तर मोहिते पाटील आणि जानकर साहेब तुतारी काय म्हणजे जानकर साहेब मोहिते पाटील काय विकासाची म्हणजे- कामं झाली ती काय लय? भरपूर झाले आहेत. रस्त्याची कामं असतील, गोरगोरमध्ये प्रश्न असतील, म्हणजे सर्व प्रश्न म्हणजे मोहिते पाटील कुटुंब सगळं म्हणजे लहानपणापासून म्हणजे ते सगळे म्हणजे करतात. म्हणजे काही अडचण म्हणजे काही उद्या मग अर्जुन मोहिते पाटील असतील किंवा जानकर साहेब असतील ते आपल्या सर्व म्हणजे हे करतात, मदत करतात. तर आता काय इकडं विरोधात भाजप आणि रामभाऊ सातपुते आहेत. मग काय सरकार त्यांचं आहे निधीचा विषय आहे थोडा. निधीचा प्रश्न हे सध्याला आपले भैयासाहेब आहेत, धैर्यशील मोहिते पाटील व जानकर साहेब आहेत. म्हणजे ते आहे त्यांच्या धमक आहे ते आणण्याची आणि ते आणतील. जरी विरोधक जरी म्हणले बाबा आम्ही निधी देणार नाही काही देणार नाही तरी त्यांच्या धमक आहे आणि जी कायद्यामध्ये तरतूद आहे जेवढा निधी येतो खासदार पण राहतो जेवढा आमच्याकडून येतो तर तेवढा त्यांना द्यावाच लागतो. काय आता ती न वाटरा खासदार साहेब म्हणले ती काय तसं घडेल का? 100% करणार. मग कसा निकाल राहील इथला? येथे 100% निकाल लागणार. पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामभाऊ सातपुतेंचं सरकार आहे ते पण म्हणते की निधी आम्ही मोठा देणार आहे लोकांना. जरी त्यांनी काही केले तरी सत्ता ही सध्याला आता सध्याला जवळजवळ आपल्या म्हणजे तालुक्यामध्ये पूर्ण एक 80% तो तरी सध्याला म्हणजे सर्व लोक म्हणजे बाहेरच्या त्यांना नकोय असा म्हणजे सातपुते साहेब त्यांना म्हणजे पसंती नाही. इथं फक्त मोहिते पाटील आणि जानकर साहेब. ते भाजप बरोबर दुसरं पक्ष होतं राष्ट्रवादी स्वर्गीय अजितदादा पक्ष होता शिंदे साहेबांची शिवसेना होती अटल साहेबांची आरपीआय पण ही बाजूला का बरं झाली रामभाऊ? नाही म्हणजे त्यांनी आता सध्याला नगर परिषदला म्हणजे ते तिन्ही पक्षांचा घटक घेतला नाही व त्यांना विचारमध्ये घेतले नाही व त्यांची जी कुठली बैठक केली नाही. आरपीआय गट असेल किंवा शिवसेना गट असेल व त्यांचे बाबा त्यांना वाईट तिकीट काही दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि स्वतः म्हणजे एक महाविकास आघाडी त्यांनी निर्माण केली व सर्व एकत्र आहेत सध्याला. आता ही महायुतीची ताकद कमी झाली मग निकाल कसा राहील मग आता? निकाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सध्याला तर 80% हा तुतारीचा लागेल व सर्व महाविकास आघाडी. धन्यवाद. कल कुणाकडे आहे? राम राम. राम राम आमचं तुतारीला मत आहे जी. आपण नाव सांगा की तुमचं नाव काय आधी? भागवत बाबा भागवत ओवाळ. तुतारीला कोण आहे उमेदवार इथं? इथं नाही अर्जुनशी मोहिते पाटील. इकडं माईक कोण उमेदवार आहे? दादा अर्जुन दादा. बरं बरं काय दादांची कामं जास्त आहे ती काय तुतारी म्हणताय? दादाची कामं नाही पण आम्ही आपलं पहिल्यापासून शरद पवारमुळं त्या पक्षाला मत देतो. मग आता अर्जुन दादा म्हणजे विजयदादांची पुतणीच आहेत की त्यांचं दादांचं काम आहेच की. हो दादांचं काम आहे. काय आता इकडं विरोधातलं कोण आहे का नाही काय दादांच्या काय? बरोबर आहे ते थोडीफार राहणारच की. काय मग ते रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून गावात काय तुमचं गाव सदाशिव नगर का पंचरस? मला काय लाभ मिळत नाही त्याचा. बर का बरं रामभाऊनी काय कामं केली नाहीत? काम कशाची करते तर त्यांची ती काम करते ती खाते ती नेमक पैसे. इकडे तुमच्या गावात कोणी विकास केलाय? आमच्या गावाचा विकास कारखाना झाला सगळं विकासच झालेला आहे पहिला. कुणी केला विकास झाला विकास केला कोणी? हे राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं. शरद पवार सगळ्या शेतकऱ्याला बागा लावायला पैसे दिले सरकारी कर्जमाफी केली. आता पवार साहेब दादा सहित माफ केलं. पवार साहेब दादा अर्जुन दादा एकाच पार्टीत आहे ती. म्हणून आम्ही त्यांना मतदान करतो. कशाला कुठल्या चिन्हाला?
तुतारीला. बाबा गाव कुठलं कामशीवाडी काय आता हे निवडणुकीचं वातावरण चाललंय कसं कसं काय चाललंय आम्ही अर्जुन मतदान करणार आहे. अर्जुन दादाला आणि कुठलं चिन्ह आहे अर्जुन दादाचं तुतारी आणि ते त्यांच्या विरोधात कोण आहे त्यांना काय त्यांना नाही काय त्यांना मतदानच नाही काय आता इकडं वरच्या भागात म्हणते ती भारतीय जनता पार्टी रामभाऊ काय ती ना का आपल्याला काय करायचं तिच्या आपल्या बघायची गरज बी नाही ती आपल्याकडे येणार बी नाही. मग आता किती म्हणजे तुमच्या घरात किती मत आहे ती मत आहे ती 15. मग आता अर्जुन दादाच काय विकासाची कामं दादानी केली का केले तर का भरपूर केल्याशिवाय झाले ते काम. अर्जुन दादाने केले ते पुन्हा रणजित दादाने केले ते शरद पवारांनी केले ते पहिलीच काम आहे ती. आता रामभाऊ सातपुते आता आलं 5 वर्षात आणि त्यांनीच उराव घेतलं आणि त्यांचेच आपले त्यांचे डोळे त्यांचीच बोट आहेत. मग आता ती रामभाऊ सातपुते पण म्हणते ती का आम्ही विकास केला त्यांनी केला की अन आमच्या इथं तामशीदवाडीत मार्केटवाडीच्या आधीत कार्यालय बांधले मारुतीपाशी पण नाव तेपलं टाकलं पैसे कोणाचं सरकारचं आणि नाव तुमच्या पक्षाचं कुठलं काय? पैसे सरकारचं पैसे नाव त्यांचं टाकलं हं. चला म्हणजे आमदार असल्यामुळे निधीचं टाकलं असेल हो. हो, निधीच टाकलं मग तीच की निधीच नाही सातपुते हं? काय चाललंय रामभाऊ सातपुते कार्यालयाचं नाव रामभाऊ सातपुते आहे का? हो. जाऊन बघा तुम्ही अजून रामभाऊ सातपुते मंगल कार्यालय. हं. निधी शासनाचा समजा शासनाच काय चाललंय आणि आमची घर आहे ती तिथं गायरानात ते घर काढलेत घर काढायला चाललंय. कोण काढतंय घर हे काय सातपुते समधी माणसं रोज चालू आहे. का बरं आता इथं पहिलं दादा आमदार होतं आता जानकर साहेब आहेत काही केलं तरी पण मी काढली नाही ती पण ती रोज चालू आहे ना आमच्या मागे गिरमिट तरी सुद्धा नाही ना भेट नाही ना आम्ही कोणाला काय आता बरं विकास काढ सरकार का जाऊ कलेक्टर काढेल तो बघू यांचं पैसे काय होय पण तुम्ही अर्जुन दादांच्या कानावर घातली का गोष्ट? समजा घातलंय पण ते आता अर्जुन दादा काय उडे आणतोय का एकटाला त्याला निघतंय का लगेच नाही, होत नाही काम सरकार आहे कसं होते आणि समजा फोनशिरच येत आहे मार्कडवाडीत येत आहे तिरवंडीत येत आहे गायरानात आपण काका ना आता पुत सरकार सरकार जेव्हा समधी घर काढेल तो आमची काढेल हा प्रश्न आहे ना. सरकार भाजपचं आहे रामभाऊचं सरकार आहे भाजप असू द्या की मग ती काय गोळ्या घालते का लगे मारतय मला येऊन इथं हं? काय करते का त्याच्या मतदान माझं आहे मतदान त्याचं गरज नाही मला काय काय नक्की मग कुठल्याच चिन्हाला देणार आहेत आम्ही ह्याला देणार आहे तुतारीला 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 देणार आहे कोणाचं आहे तुतारी? तुतारी हे जे आहे अर्जुन दादाची आता